नाशयते ध्वातम धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवति एव दीपज्योतिर्नमस्ते। अंधाराचा नाश करणाऱ्या, धन आरोग्य प्रदान करणाऱ्या, सर्वांचं कल्याण करणाऱ्या मंगलमय दिव्याला मी नमस्कार करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि नवीन संवत्सराच्या खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आजचा दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी। आजच्याच दिवशी नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केला आणि मरताना नरकासुराला पश्चाताप झाला आणि की त्यांनी श्रीकृष्णाकडे वर मागितला की आजच्या दिवशी जो अभ्यंग स्नान करील त्याला नरक यातना होऊ नये। आणि श्रीकृष्णाने ते मान्य केलं आणि तेव्हापासून अभ्यंग स्नानाची परंपरा सुरू झाली अशी आख्यायिका आहे। या परंपरेनुसारच आज आपण सर्व तेल उठणं लावून अभ्यंग स्नान करून इथे आलेलो आहोत आणि आपल्याला वाटतंय की झालं आपलं अभ्यंग स्नान, आता काही आपल्याला नरकात जावं लागणार नाही। पण मला वाटतं की आपल्या सर्वांचंच अभ्यंग स्नान थोडंसं अपूर्ण आहे। कारण मला नेहमी एक प्रश्न लहानपणी पडायचा की अगदी मरताना पश्चाताप झाला असताना आजच्या दिवशी जो कोणी पहाटे तेल उठणं लावून स्नान करेल त्याला नरक यातना देऊ नये असं अजब वर नरकासुराला कसा काय त्याने मागितला असावा। तर मी माझ्या आजीला विचारलं आणि तिने सांगितलं की नाही बरं, या अभ्यंगामध्ये एक वेगळा अर्थ आहे। अभि आणि अंग, अभि म्हणजे कडे नेणे आणि अंग म्हणजे गती म्हणजे वेगाने नेणे। मग आता वेगाने कोणाला कुठे न्यायचं आहे तर ऊर्जेला, चैतन्य शक्तीला वेगाने आतमध्ये न्यायचं आहे, ऊर्ध्व गतीला न्यायचं आहे आणि आतमध्ये जे काही विषाक्त आहे त्याला वेगाने उत्सर्जन प्रणालीकडे नेऊन बाहेर टाकायचं आहे। हे झालं खरं अभ्यंग। आपण जे अभ्यंग स्नान करून आलेलो आहोत त्याला शरीराचं अभ्यंग स्नान जरूर झालेलं आहे, तरी मनाचं स्नान अजून बाकी आहे आणि त्यासाठीच आपल्या संतांनी एक खास तेल आणि उठणं आपल्याला दिलेलं आहे ज्याला आपण म्हणतो अभंग। तर शरीराच्या अभ्यंग स्नानानंतर मनाच्या अभंग स्नानासाठी आता आपण तयार होऊया आणि अर्थातच सर्व कार्यक्रमाची सुरुवात प्रथम आराध्य दैवत श्री गणेशाच्या स्तुतीने व्हायला हवी, म्हणून सर्वप्रथम ऐकूया गणेश स्तुती। प्रभो विघ्नहर्ता।
नामस्मरण केल्याने तो माझ्या जवळ आहे, अगदी माझ्या हृदयामध्ये आहे अशी जाणीव मनामध्ये होऊ लागते. नाम श्रेष्ठ काय? कारण नाम हे सगुण आहे, तसंच ते निर्गुणही आहे. ते सूक्ष्म आहे, तसंच स्थूलही आहे. ज्ञानी माणसालाही ते चालतं आणि अज्ञानी माणसाला तेच लागू पडतं. नाम स्वयंभू आहे, शक्तिरूप आहे, त्यात भगवंताची दिव्य शक्ती सामावलेली आहे. आपल्यासाठी आपलं नाव अत्यंत महत्वाचं आहे, पण तरीही इतरही नावांना आपण सहज स्वीकारतो. आता हेच बघा ना, हाताखालची माणसं साहेब साहेब म्हणतात, सासरे जावई बापू म्हणतात, वडील चिरंजीव म्हणतात, आई शेंडेफळ म्हणते, शेजारी पाजारी दादा म्हणतात, मुली बाबा म्हणतात, पत्नीचं जाऊ द्या, ती तिचा मूड असेल त्यानुसार आपल्याला नावं ठेवते. असो, पण या सर्व हाका शेवटी एकाच माणसासाठी असतात आणि त्या त्याच्यापर्यंत जरूर पोहोचतात. आणि भगवंताचे अगदी तसंच आहे. त्याचं नाव मग ते तुम्ही कसेही घ्या, तुम्ही हरी म्हणा, गोविंद म्हणा, राम म्हणा, सीताराम म्हणा, आत्माराम म्हणा, श्याम म्हणा, मेघश्याम म्हणा की राधेश्याम म्हणा, या नामामध्येच गुरुकृपा आणि भगवंत कृपा याचा समावेश आहे. हा, पण जे नाम घ्याल ते निश्चयानं घ्यावं, प्रेमानं घ्यावं, नियमानं घ्यावं, मनापासून श्रद्धेनं घ्यावं, उत्साहानं घ्यावं आणि चिकाटीनं घ्यावं. असा धीर धरून नामाचा अभ्यास करणाऱ्यास आज न उद्या साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आता ऐकूया, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, हे सुंदर भजन वैखरी आणि ध्रुवीकडून.